नमस्कार. आम्ही सगळे तिरुपती बालाजीला जाण्यासाठी प्रचंड एक्सायटेड होतो. तब्बल महिन्याभरापासून आमची प्लॅनिंग सुरू होती आणि फायनली तो दिवस उजाडला. नियोजनाप्रमाणे आम्ही सगळे सायंकाळी बरोबर 10:30 वाजता कल्याण स्टेशनवर पोचलो. गाडी यायला अजून थोडा वेळ होता. सहलीला जाण्याचा आनंद गगनात हवेनासा होता. मग काय, सहलीला जायचं सहलीला. या गाण्यावर आम्ही एक एक करून रील्स बनवत होतो. सगळे जणांच्या चेहऱ्यावर खूप मस्त उत्साह दिसत होता. पटापट लगेच झोपून पण गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेनच्या खिडकीतून दिसणारा उगवत्या सूर्याचा नजारा काहीतरी वेगळाच होता. मन प्रसन्न झालं. पण आमचा लाडका शंभू अजून मात्र तसाच उशिरा गाढ झोपलेला होता. त्याला ट्रेनचा आनंद खूप त्याने मनापासून लुटला. त्याला ट्रेन प्रचंड आवडते. शंभू उठल्याबरोबर आम्ही ट्रेनमध्ये ब्रश वगैरे उरकवून घेतलं आणि नाश्त्याच्या तयारीसाठी लागलो. आज नाश्त्याला काहीतरी स्पेशल होतं. ट्रेनमध्ये प्रवासाचा आनंद द्विगत करायला मनीषा दीदींनी तिथेच कांदा, मिरची, कोथिंबीर बारीक कापली आणि मस्त चमचमीत भेळ बनवली. चालत्या ट्रेनमध्ये भेळ बनवण्याचा आणि तेथे सगळे मिळून खाण्याचा आनंद खरंच खूप भारी होता आणि वेगळा पण होता. मस्त नाश्ता झाल्यावर रीलचा सिलसिला पुन्हा सुरू झाला. एक एक करून आम्ही रील बनवायला सुरुवात केली. आमची बच्चे कंपनी पण कुठे मागे राहत नव्हती. तेही आपापल्याने वेगवेगळे खेळ खेळत होते आणि प्रवासाचा आनंद लुटत होते. बघता बघता दुपार झाली. प्रवासात घरच्या जेवणाची चव नसेल तर कसं चालेल. दुपारच्या जेवणासाठी आम्ही घरून बनवून आणलेल्या मऊ लुसलुशीत दशम्या आणि झणझणीत ठेचा व चटणीचा मस्त ताव मारला.
आमचा रील्सची क्रेज इतकी वाढत होती की पुढे गाडी ज्या ज्या स्टेशनवर थांबत होती तेथे आम्ही रीलच्या शूटसाठी खाली उतरत होतो. खूप धमाल येत होती. अखेर आम्ही आमचं हक्काचं तिरुपती बालाजी स्टेशन आलं. स्टेशनवर उतरून आम्ही आधीच बुक केलेली ट्रॅव्हल गाडी पकडली. आम्ही गाडीत बसून निघालो आणि वाटेत एका छानशा हॉटेलवर जेवणासाठी थांबलो. तेथे आम्ही मस्त गरमागरम महाराष्ट्रीयन थालीचा आस्वाद घेतला. घराच्या चवीचं जेवण मिळाल्यामुळे सगळे तृप्त झाले. जेवण झाल्यावर आम्ही आधीच बुक केलेल्या रूमवर पोचलो. दिवसभराच्या प्रवासामुळे शरीर थकलं होतं, पण मन एक वेगळाच उत्साह होता, कारण उद्या सकाळी उठून आम्हाला थेट बालाजीच्या दर्शनासाठी जायचे होते. तर मित्रांनो, असा होता आमचा तिरुपती प्रवासाचा दिवस पहिला. उद्याच्या भागात आम्ही बालाजीचे दर्शन कसे घेतले आणि पुढील काय धमाल केली हे पाहण्याला मिळणार आहे. तर पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत गोविंदा.